नमस्कार. सत्ता नावाची मदमस्त तरुणी बाहुपाशात आल्यानंतर भल्या भल्या नामर्दांचं पुरुषत्व देखील जागं होतं. सत्ता नावाच्या तरुणीचा हाच तर महिमा आहे. याच सत्तेचे दलाल पावला पावलावर निर्माण झाले. आता हे दलाल सत्ता वापरायला घेऊन प्रचंड माया जमवत असतात. आपल्याला सत्तेचे दलाल कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. राजकारणी जितके मोठे सत्तेचे दलाल आहेत ना, तितकेच मोठे लाभार्थी अधिकारी मंडळी आहेत. या अधिकारी मंडळींच्याकडून सत्तेचा असा काही खास वापर होतो की ज्या वापरातून आपल्याला कळतं की प्रचंड माया ही मंडळी जमा करत असतात. नुकताच आपल्याकडं अधिकाऱ्यांनी आपल्या संपत्ती घोषित करण्याचा एक वेगळा प्रकार आला आहे. म्हणजे त्यांनी आपली संपत्ती घोषित करायची असते आणि त्या संपत्ती घोषित करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाने आपल्या प्रॉपर्टी घोषित केल्यात त्या जास्तीत जास्त पुण्यातील किंवा मुंबईतील आहेत. मोठमोठ्या म्हणजे अगदी दादरसारख्या ठिकाणी, मलबार हिलसारख्या ठिकाणी, मरीन ड्राईव्हसारख्या ठिकाणी, वरळी सी बेजला या सगळ्या अधिकारी मंडळींची आलिशान घर आहेत. आणि जेव्हा हे आलं कसं असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा त्याने जाहीरपणे सांगितलेलं असतं की इट इज गिफ्टेड. इट इज गिफ्टेड बाय फादर, इट इज गिफ्टेड बाय बंधू, इट इज गिफ्टेड बाय सासरा, बायको, मेवना, अशा सगळ्यांनी यांना गिफ्ट केलेलं असतं. आता ही एवढे चांगले नातलग जर लोकांना मिळत असतील ना, तर असे सासरे, असे मेहुणे सामान्यातल्या सामान्य प्रत्येक माणसाला मिळो अशीच अपेक्षा व्यक्त करावी लागेल. यांना इतकं गिफ्ट मिळतं की हे श्रीमंत होतात. अनेकांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत. जाऊ द्या, मला लोकांच्या प्रॉपर्ट्या काढायच्या नाही आहेत, मी ती यादी पण सांगणार नाही आहे, पण ती यादी उपलब्ध आहे. एवढं गिफ्ट कसं काय मिळू शकतं? आता करप्शनचा एक नवा प्रकार आला आहे. आता करप्शनमधून मिळालेला पैसा हा काळा पैसा असत नाही, तो पांढरा पैसा असतो. तो पांढराच असावा याची काळजी घेतली जाते. मी तुम्हाला एक कंपनी दाखवतोय, नाव दाखवतो त्या कंपनीचं. ही सोलार कंपनी आहे. साधारणतः 14 वर्षापूर्वी ही कंपनी स्थापन झाली होती. मधूनच एका व्यक्तीला या कंपनीचं डायरेक्टर करण्यात आलं. हे डायरेक्टर झाले, काही दिवस हे डायरेक्टर राहिले आणि त्यानंतर ही कंपनी बंद करण्यात आली. आता जे व्यक्ती डायरेक्टर झाले होते त्यांचे चिरंजीव IAS अधिकारी होते. हो, त्यांना कंपनीत काम करावं वाटतं वडिलांना, त्यांची खूप मोठी इच्छा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. एक विषय होतो, एखादं काम निघतं आणि ते काम त्या कंपनीला दिलं जातं आणि ती कंपनीचं काम संपल्याबरोबर ती कंपनी बंद होते, क्लोज केली जाते. बघा, एखाद्या कंपनीत आपल्या नातलगाला डायरेक्टर करायचं, त्याच कंपनीला आपल्या अधिकारातून काम द्यायचं, त्यातून माया जमवायची आणि मग ती कंपनी हळूच बंद करायची. असे प्रकार सातत्यानं होत आलेले आहेत. सातत्यानं कंपन्यांची स्थापना आणि कंपन्यांचं बंद होणं एक रहस्य आहे. अलिबाबाच्या गुहेसारखं, खुल जा सिमसिम म्हटलं की ते उघडतं आणि बंद हो जा सिमसिम म्हटलं की ते बंद होतं. या काळात अनेक नातेवाईक त्या कंपन्यांचे डायरेक्टर बनतात. व्यवहार होतो, नातेवाईकांच्या नावावर अधिकृतरित्या पैसा मिळतो, टॅक्स भरला जातो आणि अधिकारी मालदार होतो. अशा किती ठिकाणी आपल्या अधिकारांचा वापर या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी केला आहे याचा विचार आता करावा लागणार आहे. म्हणूनच मी सत्तेचे दलाल हा शब्द वापरला. पॉवर ब्रोकर. ही सगळी मंडळी सत्तेचा असा काही वापर करतात, म्हणजे बघाओ, आम्हाला औरंगाबाद सारख्या ठिकाणी किंवा अन्य शहरात 1 BHK फ्लॅट घ्यायचा असेल
तर साधारणतः 25 ते 30 लाख रुपये लागतात. पुण्यासारख्या ठिकाणी घ्यायचं असेल तर 50 लाख रुपये लागतात, तेही आउटस्कर्टला, शहरात नव्हे. शहरात घ्यायचं असेल तर कमीत कमी 70 लाख रुपये लागतात. मुंबईत अगदी नव्या मुंबईच्या अलीकडे घ्यायचं असेल तर 30-40 लाख लागतात. मुंबईत दादर बिदरला घ्यायचं असेल तर कोटीच्या घरात किंमत आहे. आणि या अधिकाऱ्यांची टोलेजंग घरं या परिसरामध्ये असतात. आणि ही गिफ्ट असते. अशी गिफ्ट मिळते की दिली जाते की अरेंज केली जाते, असे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतात. खरं तर या अधिकाऱ्यांच्या या सगळ्या कंपन्यांचा शोध आता लावायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी किती आहेत, म्हणजे अधिकृतरित्या किती आहेत, अनधिकृतरित्या किती आहेत. सर्वाधिक प्रॉपर्टी चहल आहेत, ज्यांच्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आताचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या देखील काही प्रॉपर्टी पुणे आणि मुंबईमध्ये आहेत. म्हणजे 2, 3, 4, 5, 6 घरं यांची असतात, ज्या घरांच्या कोट्यावधीच्या किमती असतात. ही यांना गिफ्ट मिळालेली असतात, कुठल्या तरी माणसाने त्यांना दिलेली असतात, ती कंपनीची डायरेक्टर असतात. हा सगळा प्रकार बिनबोभाटपणे आपल्याकडे सुरू आहे, कारण सत्ता. आणि आता मागच्या काही वर्षापासून ईडीचा ससेमिरा मागं लागणे, चौकशा मागं लागणे हा प्रकार होऊ लागल्यामुळं सरळ सरळ कंपन्यांची स्थापना करणं चाललं आहे. म्हणजे एक कंपनी चालू असते, तिला काम द्यायचं असतं. बघा कसं असतं, समजा नवी कंपनी स्थापन करणे हा एक प्रकार असतो, किंवा एक कंपनी चालू असते, त्या कंपनीलाच ते काम द्यायचं, त्या कंपनीत आपल्या घरच्या कुणाला तरी डायरेक्टर करायचं, मग त्याचा हिस्सा त्याने काढून घ्यायचा आणि मग ते काम होऊन जातं. अधिकारी अशा स्वरूपामध्ये आता भ्रष्टाचार करू लागलेत, वाईट मनी कमवू लागलेत. म्हणजे आपणच देणार, पैसेही आपणच देणार आणि पैसे आपणच कमवणार. त्याच हाताने द्यायचे, याच हाताने घ्यायचे आणि आपल्याच खिशात ठेवून द्यायचे, असा हा सगळा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मालमत्ता आता बाहेर काढण्याची वेळ जवळ आली आहे. काही लोकांच्याकडं आत्ता आयकर विभागानं धाड टाकली, काही लोकांच्या घरी धाड टाकली. असं म्हणतात की ओबेरॉय हॉटेलमधून राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग चालवला जातो, तिथेही ती धाड टाकली गेली. हे असंच आहे, काही अधिकाऱ्यांच्याकडून हे सगळं घडवून आणलं जात आहे आणि त्यातच हे चालवलं जात आहे. हे सत्तेचे दलाल अक्षरशः स्वतःही लुटत आहेत आणि दुसऱ्यालाही, सामान्य माणसांना, दुसऱ्या समोरही सामान्य माणसांना नागवं करतात. कधी थांबणार हा एकमेव प्रश्न आहे, तो तुमच्या मनात आहे आणि माझ्याही मनात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.